गुड मॉर्निंग. आज आपण दुसऱ्या प्रकारचे जोड शब्द बघणार आहोत. त्याला म्हणतात रफार युक्त. तुम्ही जर ह्या शब्दांकडे निरीक्षण केलं, बघा समोर दिसतात आहे. जर यांच्याकडे निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतंय की प्रत्येक अक्षरावरती अर्धगोल दिलेला आहे. त्याला म्हणतात रफार. म्हणजे इथे सुद्धा र आहे. हा र जोडलेला आहे. र ला हे पुढचं अक्षर जोडले. र आधी आलेला आहे. या शब्दांच्या ह्या व च्या आधी र आलाय, पण तो र आपल्याला दिसत नाहीये, म्हणून त्याचा तो र हा वरती रफारवर आलाय. त्याला म्हणतात रफार. हे रफार युक्त शब्द वाचूया आपण. लक्ष द्या आणि आपण वाचूया. सर्व, पर्व, गर्व, कर्ण, वर्ण, तर्क, खर्च, वर्ग, चर्च, धर्म, पर्वत, हर्षद. त्याच्यानंतर काय आहे? जर्मन, दर्शन, सर्कस, समर्थ, नर्मदा, अर्चना, वर्गणी, संपर्क, पार्क, मार्ग, यार्ड, चार्ज, आर्य, पदार्थ, गार्डन, पार्वती, धार्मिक, वार्षिक, निर्मळ, शीर्षक, कीर्तन, निर्माण, बिर्याणी, निर्जीव, निर्भीड, निर्देश, निर्दोष, निर्बंध, मूर्ख, खुर्द, तुर्क, सूर्य, पूर्वी, दुर्लक्ष, दुर्मिळ, दुर्बीण, दुर्बोध, दुर्गंध, कोर्ट, फोर्स, बोल, कोर्स, मोर्चा, बोर्डिंग, पौर्णिमा, आकर्षक, दुर्घटना, दुर्योधन. परत एकदा बघा. सर्व, माझ्या मागे, पर्व, गर्व, कर्ण, म्हणताय ना मागे, म्हणा. वर्ण, तर्क, खर्च, वर्ग, चर्च, धर्म, पर्वत, हर्षद, जर्मन, दर्शन, सर्कस, समर्थ, नर्मदा, अर्चना, वर्गणी, संपर्क, पार्क, मार्ग, यार्ड, चार्ज, आर्य, पदार्थ, गार्डन, पार्वती, धार्मिक, वार्षिक, निर्मळ, शीर्षक, कीर्तन, निर्माण, बिर्याणी, निर्जीव, निर्भीड, निर्देश, निर्दोष, निर्बंध, मूर्ख, खुर्द, तुर्क, सूर्य, पूर्वी, दुर्लक्ष, दुर्मिळ, दुर्बीण, दुर्बोध, दुर्गंध, कोर्ट, फोर्स, बोर्ड, कोर्स, मोर्चा, बोर्डिंग, पौर्णिमा, आकर्षक, दुर्घटना, दुर्योधन. हे शब्द काय करायचे? तुम्ही वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत.